धन्यवाद शंतनू चव्हाण. या गावातील एक अतिशय सुमधुर असा आवाज. आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. यजमान मुलेखंड विपक्ष सानपाडा अशा दोन संघादरम्यान हा सामना. नाणेफेकीचा कॉल. चेंडू द्यायचा. खूप सारी मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलंय की मुलेखंड संघाचे आक्रमक खेळाडू रोहन म्हात्रे अर्थात बाबड्या आणि जीवित म्हात्रे पुन्हा एकदा दोन्ही संघाला विनंती. फलंदाज बाद झाला. फलंदाज बाद झाला की नवीन फलंदाज लगेच आतमध्ये जायचा. जी पट्टी आखलेली आहे लक्ष्मण रेषा त्याच्या अगोदरच तो फलंदाज बाहेर येण्या अगोदर आपण जायचं. अन्यथा आपल्या संघाला पॅनल्टी लागेल. याची नोंद सर्व टीमने घ्यायची आहे. अतिशय नेत्रदीपक असं आयोजन आपण पाहताय. आजी माजी सरपंच अर्थात माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी घरत साहेब आणि विद्यमान सरपंच सन्माननीय अजय म्हात्रे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा एकानं काळ गाजवला एक काळ गाजवत आहे राजकारणामध्ये. अशी ही एवन जोडी यांच्या माध्यमातून आपल्या नेत्याचा अभिमान सर्वांना असतो. त्याप्रमाणे आपल्या नेत्याचा अभिमान बाळगण्यासाठी आज ही रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजकांच्या वतीनं खास करून जीवित म्हात्रे, स्मित म्हात्रे, सनी म्हात्रे, रोहन म्हात्रे मित्र परिवार, सचिन गबाडी, चिरुंदर मित्र परिवार, साई दर्शन कला क्रीडा मंडळ मुलेखंड या सर्वांच्या वतीनं एक शिस्तबद्ध आणि सर्व गुण संपन्न अशी ही स्पर्धा पाहत आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या सानपाडा टीमची राज ठाकूर हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज यश ठाकूर. राज आणि यश एकामध्ये राज पण आहे तर एकामध्ये यश आहे. असे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेत. तर मुलेखंड टीम कडनं सलामीचं पहिले षटक P1चं अनिकेत म्हात्रे या संघाची नव्याने निर्माण झालेली ओळख अर्थात मिस्टर अनिकेत. पहिला चेंडू फेकेल. यावेळी समोर असणारा फलंदाज राज ठाकूर साठी उलटा चेंडू होता. यावेळी पंचांचा नोचा इशारा. ड्रॉपिंग किचच्या पुढे मात्र पाय पडला. पहिला चेंडू नो. मनीष गावंड यांच्याकडनं अनिकेत म्हात्रे यासाठी विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे प्रेम असतं आपल्या गावातील खेळाडूंविषयी. अनिकेत साठी यावेळी मनीष गावंड यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 10,000चं पारितोषिक. आयोजकांचं खरोखर मनापासून कौतुक करायला पाहिजे. स्पर्धा चालू झाल्यापासून खाणं मग सलाड असू द्या, शेंगा असू द्या, आंबे असू द्या, थंड असू द्या, जेवण असू द्या, कॉफी एवढी चांगली सोय अजूनपर्यंत कुठे आम्ही बघितली नाही. अनेक ठिकाणी आम्ही समालोचन करत असतो पण एवढी सोय अतिशय वेळेवर साऱ्या गोष्टी हे खऱ्या अर्थात सर्वांची मेहनत आहे. सचिनजी घबाडी हे नावच वेगळं आहे. कमी वयामध्ये आणि कमी काळामध्ये या माणसानं राजकारणामध्ये उत्तुंग यश निर्माण केलं आणि ज्यांची पर्सनॅलिटी बघितली तर अतिशय असा साधा माणूस की पर्सनॅलिटी अतिशय साधी आहे पण खाना मात्र टाईट आहे. सचिन घबाडीचा त्यांच्या माध्यमातून सर्वस्व आहे. या चेंडूवर चौकार डीजे.
सचिन घबाडी यांची जन्मभूमी चिरनेर व सध्या मुलेखंडा स्थायिक आहेत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, सर्व गुण संपन्न, त्यांच्यामध्ये कुठला गुण नाही असा कुठलाच नाही, सर्व क्षेत्रामध्ये आहे. आणि विद्यमान सरपंच अजयजी म्हात्रे काही काळामध्ये इथला आधार कार्ड इथला रेशन कार्ड बनवतील, तर माझं सांगणं बनवू नका, मग आपलं स्थान धोक्यामध्ये येईल. कारण सचिन घबाडी व्यक्तिमत्व वेगळं आहे. चिरनेरमध्ये हाहाकार माजवला त्यानं राजकारणामध्ये, आज स्वतःची गुणवत्ता पण राजकारणामध्ये आहे. कारण रात्री अपरात्री कधीही सर्वांना मदत करणारा हा व्यक्तिमत्व आहे सचिन घबाडी. पुन्हा एकदा चौकार, आणि तो सरपंच थांबणार नाही, तो जिल्हा परिषद मागेल. नाही, जितेंद्र घरत साहेबांचं कार्य खूप मोठं आहे, आम्ही ऐकलंय, पाहिले व्यक्तिमत्वाला. राजकारणामध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या गोष्टी असल्या की आपण कुठेही मागे नसू. यावेळी हा फटका फसला, पण नो लँड मध्ये हा चेंडू पडेल, एकच धाव यावेळी मिळेल, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय. बिनबाद 11 धावसंख्या. चांगली सुरुवात सानपाडा टीमची पाहायला मिळतोय. पाहुणा संघ विकेट हॅट्रिक साठी आमचे साथी समालोचक शंतनू चव्हाण यांच्याकडनं 5,000 रुपयाचे पारितोषिक. पैशांची खैरात गेल्या वर्षी मात्र आमच्या पूर्व विभागामध्ये पैशांची खैरात होती, मात्र आता जर थंड पडलेत, खूप पैसा होता. हा उलटा चेंडू होता, फायदा उठवू शकला नाही. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेल्या 2 धावा, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 13 वर. 13 हा क्रिकेटमध्ये आपण अशुभ आकडा मानत असतो, पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा कधी अशुभ नसतो. त्याप्रमाणे हा आकडा कोणाला अशुभ आणि कोणाला शुभ होतोय ते पाहायचं आहे. धावसंख्या धापटल्यावर 13, बिनबाद 13 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत. बॅटची एज लागली यावेळी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. फर्स्टलिपच्या बाळाकडनं चौकार नक्की अडवलं, 3 धावा आपल्या टीम साठी त्यांना अडवलाय. 1 धाव या चेंडूवर मिळाली, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय बिनबाद 14 वर. अनिकेत म्हात्रे हा महत्वाचा खेळाडू मुलेखंड टीमचा, आणि मुलेखंड टीमचं नाव घेतलं की जीवित म्हात्रे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा ज्यानं गाजवल्या असा हा खेळाडू. स्वप्नामधली पहिली मालिकावीराची गाडी तिरंगा ट्रॉफी चिरनेर या ट्रॉफीमध्ये ज्यानं कमवली, आणि बिघडचा तो सामना रायगड विपक्ष ठाणा कोण विसरणार. अविस्मरणीय हा सामना ज्यानं जिंकून दिला होता तो जीवित म्हात्रे. आज खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये घेताना बघितले. रोहन म्हात्रे बाबड्या याची मेहनत खूप आहे. यावेळी चेंडूला भिरकावल्या, पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार सीमाराच्या पार चौकार. धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहानपाडा संघ पोहोचतोय बिनबाद 18. अतिशय आक्रमक अशी सुरुवात पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. सानपाडा हा पावणा संघ आहे, नवी मुंबई विभागातील हा एक संघ. आज उरण विभागामध्ये येत असताना यजमान संघाच्या अगेन्स्ट खेळताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा या संघाने उभारल्यात. अभिनेते गोलंदाज अक्षय
नवीन गोलंदाज अक्षय. हा चेंडू लाईन भरकडली, चेंडू गेला सीमारेषा पार, बाईचा येणार चौकार आणि पंच राजेंद्रजी घरत यांचा येणार स्वर वाईड, म्हणजे एकूण 5 धावा आहे. चेंडू पंचकार मिळालाय. 5 धाव संख्येनं 23 धावा धावपटल्यावर. खराब अशी सुरुवात मुलेखंड टीम कडनं आणि चांगली सुरुवात सानपाड टीम कडनं. यानंतर होणारा सामना यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील, याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. आणि ज्या टीमचा हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला वाय पाहायचं कुणाला बाय मिळतोय. 23 धावा 24 धावा धावपटल्यावर. अतिशय खराब अशी सुरुवात मुलेखंड टीम कडनं झालेली आहे. चांगली सुरुवात सानपाडा या टीम कडनं. सज्ज होते गोलंदाज अक्षय. 24 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटी पाहणी करण्यासाठी. सचिन गपाडीनं अनेकांची चांगली सोय केली, ज्याची देहबोली अतिशय सडपातळ हा खेळ माणूस, पण मात्र खाना टाईट. बॅटची एश. पुन्हा एकदा फर्स्ट मध्ये कदाचित संधी होईल. धावचीची नामी संधी झाली आणि पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळालाय मुलेखंड या टीमला. राज ठाकूर हा बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर ध्रुव म्हात्रे हा खेळाडू. धावसंख्या खूप चांगली. नाहक आत्महत्या यावेळी सानपाडा टीम कडनं. गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. 24 धावा धावपट्ट्यावर आतापर्यंत. सज्ज होतोय अक्षय यस साठी. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही. पुन्हा एकदा डावची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थोडासा लागलाय. दुखापत. फर्स्ट बॉक्स असेल तर घेऊन जा. स्प्रे आहे का बघा. 25 धावा धावपटल्यावर थोडीशी दुखापत. पुन्हा एकदा सावरलाय खेळाडू. पंचवीस धावा झाल्या धावपटल्यावर. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. P2 हे षटक आहे.
अक्षय सज्ज होतोय नवीन आलेला फलंदाज ध्रुव म्हात्रेसाठी. हा चेंडू भिरकावून दिला यावेळी. प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर मिळतो चेंडूवर 6 धावा. डीजे संघ बसतो 31 वर. चांगली सुरुवात सानपाडे या टीमची. हा चेंडू सोडून दिला होता. पंचाचा इशारा येणार. स्क्वेअर 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 32 वर. 1 बाद 32. अतिशय आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाली सानपाडे या टीमची. 32 धावा धावपटल्यावर. हा चेंडू यावेळी आणखी एक दर्जेदार होईल का षटकार. आणि यावेळी पुन्हा एकदा आला आणखी एक ध्रुव म्हात्रेच्या बॅट मधनं दर्जेदार आसमानी हा षटकार. डीजे विपुल मुलेखंड टीम कडनं आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन धावांचा रतीब अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. मात्र हे षटक मुलेखंड टीमसाठी कमी धावाचं फेकावं लागेल. अन्यथा या धावांचा जो रतीब आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्या प्रकारची फलंदाजी राहिली सानपाडा टीमची त्या प्रकारची फलंदाजी जर राहिली शेवटपर्यंत धावांचा उच्चांक 2 षटकं संपली 38 धावा धावपटल्यावर. सज्ज होते गोलंदाज विपुल. हा पहिला चेंडू विपुलचा पुन्हा एकदा भिरकवून दिलाय. कदाचित फटका फसलाय आणि आणखी एक सफलता यावेळी मिळाली मुलेखंड या टीमला. डीजे मध्ये आला 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज देवेश. 38 धावसंख्या धावपटल्यावर विपुल आला आणि विपुलने पहिली सफलता यावेळी आपल्या टीमला मिळवून दिली. विपुलचा हा चेंडू पुन्हा एकदा एज प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकानं मात्र प्रयत्नामध्ये यश आलं नाही. 2 धावा या चेंडू मिळते. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 40 वर. चित्यासारखी झेप घेतली होती चेंडूवर मात्र कमी पडली थोडी. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 40 वर.
सुंदर प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. कदाचित फलंदाजाला वाटला हा स्क्वेअर असेल, पण तसं काही झालं नाही. चेंडू गेला निर्धाव. क्वालिफाईड पंच संदीपजी पाटील यांनी हा चांगला चेंडूचा निर्वाळा दिला. धाव संख्या धापटल्यावर 40. सज्ज होते गोलंदाज विपुल. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. विपुल कडनं मात्र यावेळी चेंडू भिरकावून दिला. येणाऱ्या चेंडूवर आणखी एक दर्जेदार षटकार. धाव संख्या संघ पोहोचतोय 46 वर. सुरेख सुरुवात सानपडा टीम कडनं. एक षटकाराला मानसिक दडपण क्रिएट केलं गोलंदाज विपुलनं आणि हा चेंडू चांगला फेकलाय. एक धाव बाईचा इशारा याला पंचांचा. एका धावसंख्येकडे संघ पोहोचते 47. 47 धावा धावपटल्यावर सानपाडा या टीमच्या. सज्ज होते गोलंदाज विपुल. शेवटचा चेंडू षटकातील. या चेंडूमध्ये व्हेरिएशन. पुन्हा लाईन भरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा. एक धाव मिळाली. एका धावसंख्येकडे संघ पोहोचते 48 वर. 48 धावा धावपटल्यावर अतिशय सुंदरशी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि हा चेंडू फेकण्या सुरेख अशा रीतीने 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर सानपाड संघ पोहोचतोय 3/48 धावसंख्या. येणारे आणखी 2 षटकं. 2 षटकामध्ये किती धावा येतील ते पाहायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याकडे आहे वेळ. ऐकूया थोडस सुमधुर संगीत. संपली. धावपटल्यावर धावसंख्या 48. नवीन येते गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा अक्षय. आपल्या कोट्यामधील दुसरं, आपल्या कोट्यामध्ये पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय अक्षय हा गोलंदाज. धावसंख्या धावपटल्यावर झाली ती मात्र 48. पहिला चेंडू अक्षयचा. वेगवान हा चेंडू होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येवर संघ पोहोचतो 49 धावसंख्येवर. अक्षयचा हा चेंडू अतिशय सुरेख. एकच धाव. एका धावसंख्येने 49 धावा धावपटल्यावर सज्ज होतोय अक्षय. पुन्हा हा कमी गतीचा चेंडू. दिशा भरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आणि एका धावसंख्येने अर्धशतक साजरं झालंय. सानपाडा या टीमचं धावपटल्यावर धावसंख्या झाली ती मात्र 50 धावा धावपटल्यावर पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय फलंदाज देवेश साठी. हा चेंडू जो फुलटास स्टेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 51 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अक्षयकडनं होताना पण दिसतोय. विपुलने थोडस कमबॅक केल्यानंतर अक्षय सुद्धा खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. यजमान संघ आहे मुलेखंड.
हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळला. चेंडू जाणार यावेळी सीमारेषा पार. आणखी एक येणार दर्जेदार चौकार. वर 55 धावा धावपटलावर सज्ज होते पुण्याचा गोलंदाज अक्षय. तो पुलटा चेंडू बॅटची एज लागली. चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये गेला. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतो 56 वर. 56 धावा धावपटलावर चालू असणार अतिशय रंगतदार हा एक चांगला सामना होईल. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू बाकी आहेत. 56 धावा धावपटलावर झाल्यात. पुढचा चेंडू अक्षयचा. हा चेंडू उंच भिरकावून दिलाय. झेल उडाला. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक चूक होणार नाही. आणखी एक सफलता या षटकामध्ये मिळवली अक्षयनं. आणखी एक आदरा मिळाला सानपाडा या टीमला. 56 या सांघिक धावसंख्येवर. डीजे शेवटचा एक चेंडू असेल. धावसंख्या धावपट्ट्यावर 56. अक्षय मात्राचा हा पुढचा चेंडू. हाही चेंडू सुरेख. यावेळी 22चा इशारा पंचांचा. चार षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या 57 धावा धावपटल्यावर. फक्त अंपायर रिव्ह्यू असेल. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. 57 धावा धावपटल्यावर शेवटचं एक षटक असेल पहिल्या पूर्वार्धामधील. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा षटक हाणामारीचं. आतापर्यंत धावसंख्या धावपटल्यावर अतिशय सुरेख पाहायला मिळाली. 24 चेंडूचा सामना केला आणि धावसंख्या धावपटल्यावर 57. येणारे शेवटचे षटक असेल विपुलचं. आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन आले विपुल, ज्याने पहिलं षटक अतिशय सुरेख फेकला होता. पुन्हा एकदा संगणकाने विश्वास टाकला विपुलवर. 57 धावा धावपटल्यावर हा चेंडू खेळला. कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल झाला. एक धावसंख्या सहज पूर्ण. 2चा प्रयत्न. बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतो 59 धावसंख्येवर. अजूनही 5 चेंडू बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. एकूण 60 धावा. सज्ज होते गोलंदाज विपुल. शॉर्ट पिच चेंडू मात्र फायदा घेता आला नाही. ज्या चेंडूवर 6 धावा यायला पाहिजे होत्या त्या चेंडू मात्र एकच धाव आली. एका धावसंख्येने संघ पोहोचलाय 4 बाद 3 बाद 60. 3 बाद 60. पहिल्या पूर्वार्धामधील आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी. 60 धाव्या धावपटल्यावर सज्ज होते गोलंदाज विपुल. सज्ज तो विपुलचा पुढचा चेंडू. लो फुलटास. एक धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न
आणि बघता बघता फलंदाज मात्र होणार बाद. एक धाव पूर्ण. दोन अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या फलंदामधील. सज्ज होतो गोलंदाज विपुल. 61 धावा धावपटलावर. हा चेंडू पुन्हा उंच भिरकावलाय. चेंडू जाणार सीमारेषा पार. आणखी एक निघाला. दर्जेदार षटकार. सदुसष्ट वर आणखी 2 चेंडू बाकी पहिल्या पूर्वार्धामधील. हा लो पुलटा चेंडू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एकाच्या जागेवर मात्र 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेताना मात्र ते रिव्ह्यू मागितला पंचानं. थर्ड अंपायर. आणखी 1 चेंडू बाकी. सचिन गव्हाडींचा पुन्हा आगमन. पोट एकदम बारीक पण खाना टाईट. डुकराचा मटन रोज. 68 धावा धावपटलावर. ही 1 धाव 2 असत्या तर 69 होतील. नॉट आउट. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचला आता 69 वर. आता मात्र शेवटचा 1 चेंडू या पहिल्या सत्रामधील. गोलंदाज विपुल समोर असणारा फलंदाज चंदन. चंदन हा खेळाडू एक षटकार आतापर्यंत खेळला आपल्या खेळीमध्ये. अतिशय वेळेवर मध्ये त्याने एक षटकार आपल्या टीमसाठी मारलाय. धावसंख्या 69. शेवटचा 1 चेंडू. पुन्हा एकदा हा झेल उडाला. झेलच्या काळामध्ये 2 क्षेत्ररक्षक. इथे झाली पुन्हा एकदा चूक. साधा सोपा असा झेल सोडला. 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण होईल. 2चा प्रयत्न करता मात्र फलंदाज होणार बाद. अशा अर्थाने धावसंख्या धावपटल्यावर 70. 71 धावांचा आव्हान समोर ठेवलं ते यजमान संघासमोर. ऐकूया पुढचं सत्र पुन्हा एकदा. सुनील
मास्टर अगदी जर आपण बघितलं तर संगीतमय वातावरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच. या मागच्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकलात राजेंद्र भगत सरांना आपण या मागच्या इनिंग मध्ये ऐकलात. सध्या जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये एका साइडला यजमान संघ अर्थातच तुषार स्पोर्ट्स मुळीकरणार संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एका साइडला मरी आई सानपडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चला प्लीज विनंती असेल कारण ज्या प्रकारे व्हाईट कलरची जी लाईन आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद झाल्यानंतर ती लाईन क्रॉस करतो त्यावेळेला मात्र दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं. जर असं घडलं नाही तर मात्र पॅनलाइज केलं जातं. एक महत्वाची सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. या मॅच मध्ये येणारे बॉल शिल्लक 30 आणि 30 बॉल मध्ये आता धाबा कंप्लीट करायचे आहेत. 71. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण करतो. नेक्स्ट मॅच इथून मात्र टॉस देखील केला जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकेल. आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र टॉस केला जातो. टॉस उडवला गेला आणि इथे टॉस जिंकला. अर्थातच टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. असे कोणते गोलंदाज आहेत ते मात्र 3 षटकं हाताळण्यासाठी मदत करतील. मिलिंद आहे लास्टच्या मॅचला त्यालाच मॅन ऑफ द मॅच भेटली म्हणजे तो तर चांगलीच बॉलिंग टाकणार. दुसरं म्हणजे दीपेश आहे आणि विकी आहे. ही स्पर्धा खेळत असताना काय एन्जॉय करताय. स्पर्धा आवडली का. आयोजन कसं वाटलं. चिकार वर्षाने इथे स्पर्धा भरवली नाईटची आणि इथे खेळायला सगळ्यांनाच आनंद येतो आणि आयोजन तर चांगलंच आहे. थँक्यू सो मच. जिथे मात्र टॉस जिंकलाय कोटनाका टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील मात्र पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला लवकरात लवकर आता फिल्डिंग लावून घ्या. निशांत या बॅटरने जर सलग 3 बॉलवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय सचिनजी गबाडी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि मॅच जर जिंकली तर मात्र तुषार स्पोर्ट्स मुळीखंड या टीमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पैशांची खैराट इथून मात्र दाखवली जाते आपल्या टीमच्या माध्यमांना. कारण तुषार स्पोर्ट्स मुळीकरणा संघ यजमान संघ आज आपल्या घरच्याच आयोजनामध्ये खेळत असताना तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपला पाहुणा संघ म्हणजे जो मात्र नवी मुंबईतून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला अर्थातच मरी आई सानपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सानपाडा गावची आज संपूर्ण पाठीराखी ही मॅच एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेग साइडला जर आपण बघितलं तर आज सानपाडा गावची पाठीराखी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती. आपल्या सर्वांचं आम्ही या माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुळीखंड या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो.
चला 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. इथे मात्र विजयासाठी जर आपण बघितलं तर 71 धावांचं लक्ष्य. स्वयं वास्कर या खेळाडूने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सागर गाडगे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्वयं वास्कर याला बॉलिंग ट्रॅकवर. यस पहिलाच बॉल हाताळत असताना इथून मात्र थोडासा वेळ घेतला जातो. अडथळा निर्माण झाला की का रनअप मध्ये इथून मात्र चुकत असताना आपल्याला पाहायला मिळतं स्वयं वास्कर. स्वयंचा हा बॉल फटका प्रतिभा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल तिथे मात्र कॅरी केला आणि फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का बसला. अर्थातच मुळीखंड या टीमला बॅट्समन निशांत कोहली बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल हाताळत असताना गोलंदाज स्वयं वास्करनं आपल्या टीमला विकेट मिळवून दिली आणि थोडस मात्र आता संकटामध्ये संघ सापडला मुळेखंड संघ. कारण पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरला बॅटर निशांत कोहली आणि इथून मात्र जड पावलीने तो मैदानाच्या बाहेर आला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निहार म्हात्रे एंटर झाला. पाहूया निहार म्हात्रेच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाईल. परंतु गोलंदाजी मार्क वरती स्वयं मिनिटरी पहिलंच पॉवर प्लेचं षटक तो सध्या हाताळतो. या वेळेला वॉट शॉट. काय फटका सजवला प्रतिम. घरातूनच सेट होऊन आलाय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. फाईन लेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. येतोय षटकार. काय फटका काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. प्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल जर हाताळत असताना विकेट मिळवली परंतु दुसरा बॉल पिक केला आणि तदनंतर मात्र हा षटकार ठोकला स्वयं वास्करच्या विरोधात. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतला विकेट कीपरचा वेध आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतो. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथून मात्र डॉट बॉल आला बॉलर स्वयंच्या माध्यमातून. यावेळीचा हा बॉल इथून मात्र जर आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये खेळाडू थोडासा चाचपळत आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मात्र बाईच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि आता या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 7 धावा. एक गडी बाद 7 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती स्वयं वास्कर षटकार आल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक त्याचा आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये अपकमिंग यंगस्टर आहे अंडर 19 चा खेळाडू. यावेळीचा फटका प्रतिम. बॉल हवेत खेळला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय सुमित यादव आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग तिथे अजय दलवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 9 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपण बघतो. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल आपला स्पेल मधील
स्वयंचा हा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. कॅच छूटा बॉलर का दिल टूटा. इथे जर का आपण बघितलं तर गोलंदाजाचा पाठीचा कडा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळते आणि कॅच ड्रॉप झाली. थोड्याशा जर आपण बघितलं तर वेदना या बॉलरला झाल्या असाव्या, कारण विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न या बॉलरचा राहिला, परंतु कॅच ड्रॉप झाली. आणि आता ओव्हर नंबर बघता बघता एकचा खेळ संपला. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. एक गडी बाद 10 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे, अर्थातच अजय दळवी हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. अजय दळवी मेंडेटरी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, अनेक एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक खेळाडू आपण बघतोय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये सुमित यादव, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये राज ठाकूर, एक्स्ट्रा कव्हरला देवेश हलवाई. असं सजलेले सानपाडा टीम्स क्षेत्ररक्षण आपण बघतोय सर्कलच्या बाहेरच. अजय दळवी ओव्हर नंबर 2 मध्ये. अजयचा हा बॉल फटका अप्रतिम. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात. इथे मात्र थोडासा खेळाडू फंबल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळणार. आज मात्र दोन्ही टीम्सला आपल्या गावासाठी 100% एफर्ट्स द्यावे लागतील, कारण दोन्ही टीमसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. 1 लाखाची ही स्पर्धा आपण बघतोय. माजी सरपंच चषक 2024 या मुळीखंड नगरीमध्ये सध्या क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. यावेळीचा फटका अप्रतिम. स्ट्रोक चांगला. बॉल चाललाय 1 बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस ठोकुडीजी. अजय दळवीचा बॉल लेन बॉल पिक केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक राज ठाकूर पकडला जातोय जेल. विकेटचं प्रात्यक्षिक धक्का क्रमांक 2 बसला. बॅटिंग करणाऱ्या तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला बॅट्समन इथून मात्र बाद झाला. अर्थातच अक्षय बॅक टू द डगआउट. पण अक्षय इथून मात्र बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बाला पाहूया आता बालाच्या माध्यमांना कशा रीतीने बॅटिंग इथून मात्र केली जाईल. अजय दळवी चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपल्या टीम साठी त्याने करून दिल्या. चांगली गोलंदाजी त्याची या मॅच मध्ये राहिली. 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमांना खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज ही स्पर्धा आगामी देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमांना केले जाते. क्वालिटी आणि क्लॅरिटी जर आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. सलग 3 षटकार सचिन गाबडे यांच्याकडून 2000. पहिला आलाय 1 स्ट्रोक. काय फटका सजवला.
बॉलच्या मिरिट वरती सध्या क्रिकेट खेळतोय बॅट्समन बालाच्या बॅटमन हा अप्रतिम स्ट्रोक षटकार. बॉल होता मेजवानी बॅटरसाठी आणि त्या मेजवानीचा इथून मात्र बॅट्समनने पुरेपूर फायदा उचलला. यावेळीचा फटका अप्रतिम एकदा भरपूर वेगानं कंप्लीट केली. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक स्वयं भास्कर भरपूर वेगानं धावा सुटला पायाच्या साह्याने या बॉलला फील्ड केल्या. तोपर्यंत मात्र एकूण धावा कंप्लीट केल्या अर्थातच 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला 25 धावा. 25 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतो. अजूनही मात्र अजय दळवीच्या स्पेल मधील 1 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा अजय दळवी इथून मात्र तयार होतो. स्ट्रायकिंगला बॅटर सध्या चांगली कामगिरी त्याची राहिली. यावेळीचा फटका अप्रतिम फुलटॉस. या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली. राज ठाकूर बॉलच्या मागे धावत असताना 1 धाव कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 26 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला इथून विजयासाठी आता धावा कंप्लीट करायच्यात. अर्थातच जर आपण बघितलं तर लक्ष एकूण जर आपण बघितलं तर 71 धावांचा आणि आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्यात. अर्थातच 18 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 45 धावा आता इथून कशा रीतीने वसूल केल्या जातील. तुषार स्पोर्ट्स मुळीखंड या टीमच्या माध्यमातून प्रेक्षक मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण रजनी क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय सध्या प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण बघू शकाल या मुळीखंड नगरीमध्ये. पुन्हा एकदा स्वयं भास्कर या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवर प्राचारण केले जाते. स्वयं भास्करचा इथून मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आपण या मागच्या बॉल वरती पाहिलात. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त 1च धाव आपण बघू शकाल. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु इथे मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत मुळीखंड टीमच्या माध्यमातून. आता येणारे बॉल 17 आहेत आणि 17 बॉल मध्ये 44 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा स्वयं भास्कर तयार होतो. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार. स्वयंचा हा फुलटॉस बॉल तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. देवेश हलवाई बॉलला फील्ड करेल तोपर्यंत मात्र 1 धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती या बॅटरला शांत राहावं लागेल. परफेक्ट फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला अगदी बिगिट करता आलं नाहीये म्हणजेच एकाच धावेवरती तिथे बॅट्समनला शांत राहावं लागेल. 10 बॉल मध्ये 43 करायच्या आहेत. यावेळीचा हा फटका अप्रतिम. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आणि तदनंतर 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. एक चांगला प्रयत्न त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला सुमित यादव.
बॉलच्या मागे धावत असताना, परंतु तिथे मात्र कॅच कलेक्ट करू शकला नाहीये. झेल पकडण्याचा प्रयत्न तिथे मात्र जरूर झाला, परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाला. पुढचा बॉल गोलंदाज देखील तयार होईल. स्वयं भास्कर कमी कालखंडामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा हा बॉलर आहे. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. जास्त वेळ मला शांत बसणं आवडत नाहीये. शांत बसायला मी काय संत नाहीये हे सध्या दाखवतोय. बॅट्समन जर आपण बघितलं तर निहारच्या बॅटमधनं हा मोठा ब्लास्ट षटकार. विकेट किपर यश ठाकूरला हा बॉल पकडता आला नाहीये आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर एक धाव देखील इथून कंप्लीट केली. 22च्या रूपाने ती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 37 धावा. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 34 धावांची गरज. अजूनही मात्र विजयासाठी तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला यावेळीचा हा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समनला शांत ठेवला, बॉलाला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल काय गोलंदाजी केली या स्वयं भास्करनं. सुरुवातीला जर आपण बघितलं तर या खेळाडूचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला सुरुवातीला या बॉलरला भरपूर मार बसायचा, परंतु आता मात्र एका चांगल्या लय मध्ये एका चांगल्या रिदम मध्ये तो सध्या बॉलिंग करतोय. चांगली गोलंदाजी. आता समीकरण 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या. 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज. 17च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा इथून मात्र काढाव्या लागतील तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला आता मोठे फटके मारावे लागतील. चांगली फटकेबाजी त्यांना करणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजी मार्क वरती आता बॉलर कोण आला. अगदी निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मरी आई सानपाडा या टीमच्या माध्यमातून बॉलर आला देवेश हलवाई. डबल पाणी घेऊ ना, पेनल्टी देऊ, पेनल्टी बसलं डबल गेला तर 12 आहे ना प्लेयर. देवेश हलवाई सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. 12ला 34ची गरज असताना इथे मात्र एक मोठा ब्लास्ट आला. मुळेखंड टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष केला कारण षटकार आला त्यांच्या बॅट्समनच्या बॅटमधनं. निहार मात्री ठोकतोय षटकार. गोलंदाज देवेश हलवाईचं इथून मात्र षटकाराने स्वागत केलं कारण मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता या षटकाराच्या साह्याने धावांचं अंतर कमी झालं. यावेळीचा हाफ ट्रॅकर होता, बॉल हवेत केला. कॅच इम्पॉर्टंट असणारा, परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत की काय? हो नक्कीच 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केलेल्या आहेत. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला.
10 बॉल आणि आता 26 धावांची गरज. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला निहार म्हात्रे आणि बाला या बॅट्समनच्या माध्यमातून फिनिश केले जाईल. देवी शलबाई पुन्हा एकदा तयार. प्रेशर इथून जर का आपण बघितलं तर वेळ घेतला जातो, कारण प्रत्येक बॉल हा सानपडा टीम साठी फार इम्पॉर्टंट असणार. प्रत्येक बॉल हा योग्य टप्प्यावरती आता त्यांना रिलीज करावा लागेल, कारण करो या मरो की स्थिती आहे. डू ऑर डाय मॅच आहे. यावेळीचा फटका अप्रतिम. तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथे मात्र घडतंय काय, धावचीच्या रूपानं विकेट गमावली बॅट्समन निहार म्हात्रे. बॅक टू द डगआउट. नजर अटी दुर्घटना घटी. पहा घडलं काय नक्की या बॉलवरती. फिल्डरच्या माध्यमांना कॅच ड्रॉप झाली. धाव घेण्याचा प्रयत्न झाला, एक धाव कंप्लीट केली, तरी सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु तेवढ्यात एक चांगली पैकी स्वयं वास्करशी आणि धावचीच्या रूपाने बॅट्समन निहार म्हात्रे इथून मात्र बाद झाला. टीमचा महत्वपूर्ण खेळाडू जो आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत होता, त्याला मात्र बॅकफुटला पाठवलं. मैदानाच्या बाहेर त्याला जावं लागले. धावचीच्या रूपाने बसलेला तिसरा धक्का तुषार स्पोर्ट्स मुळीखंड या टीमला. नवीन बॅटर पुन्हा एकदा बॉलर देवीश तयार. देवीचा हा बॉल जर का आपण बघितला तर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळतो, परंतु स्क्वेअर लेगचे अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आता केली जाते. आता हा बॉल कमरेपेक्षा जास्त वरती आहे की कमरेच्या खालती आहे, हे आता तिसरे पंच आमची पडताळणी करतील. यस, तिसऱ्या पंचांचा इशारा आला. इट इज नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला बोनस पॉइंट मिळाला, कारण नो बॉल वरती हा षटकार आला आणि 7 धावा या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या. संघ जाऊन पोहोचलाय 53. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 18 करायच्यात. 9 बॉल 18 धावा. यावेळीचा हा बॉल यष्टांचा वेध, परंतु फ्री हिट असणारा. इथे का जर आपण बघितलं तर एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. फ्री हिट उठी. बॅट्समन जरूर बाद झाला, परंतु मात्र फिट एक धाव जरूर कंप्लीट झाली. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 17 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 17. पुन्हा एकदा बॉलर देवीश हलवाई इथून मात्र तयार होईल बॅटिंग करण्यासाठी. आता पहिलाच बॉल फेस करण्यासाठी बॅटर तयार झाला आहे. शुभम आता कशा रीतीने बॅटिंग करेल. इथून मोठी स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतील की सिंगल डबल धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. आज मात्र संपूर्ण मुळेखंड गावाच्या नजरा या मॅच वरती येऊन ठेपल्यात, कारण मुळेखंड हा संघ यजमान संघ आणि आमचा पाहुणा संघ म्हणजेच मरीआई सानपाडा संघ. यावेळीचा फुल टॉस बॉल. वॉट स्ट्रोक. चुकीला माफी नाहीये आणि जसा काही चुकीचा बॉल हाताळला त्या बॉल वरती षटकाराची मोहर. बॉल सीमा पार येतोय षटकार.
बॅट्समॅन शुभम देखील तुटून पडला, कारण दुसरा षटकार या ओव्हरमध्ये. धावफलकावरती धावा आपण बघतोय 60 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा, 11 धावा 7 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? अगदी जर का आपण बघितलं तर भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. असा कोणता गोलंदाज असेल सानपडा टीमचा जो मात्र या 11 धावा डिफेंड करेल? कारण बॅटिंग करत असताना मुळीखंड संघ सुरुवातीला थोडासा संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र दोन्ही बॅटर सेट झालेत. चांगली फटकेबाजी ते सध्या करतात. बालाच्या बॅटमधनं देखील आपण बघितला एक मोठा ब्लास्ट, बालाच्या बॅटमधनं 2 मोठे षटकार आपण बघितलेत आणि शुभम त्याने देखील 2 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये एक षटकार ठोकला. म्हणजे दोन्ही बॅटर आता सेट झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती हर्षल पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉल मध्ये आता 11 करायच्यात. महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आता हर्षल पाटील या गोलंदाजावरती सोपवलेली आहे. बॉलर हर्षल पाटील तयार झाला स्ट्रायकिंग इनला. बाला यावेळीचा फटका फसला. बॉल हवेत, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. थोडासा बॉल टर्न झाला. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या आणि आता 2च धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 5 बॉल 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. तिसऱ्या अंपायरची मागणी केली जाते. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो. तिसरे आमचे पंच नक्की आता या बॉलरच्या शैलीवरती इथून मात्र आक्षेप घेतला जातो. तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली जाते. आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं, राजेंद्रजी घरत, नवीन शेवे, संदीपजी पाटील जासई, सुरेश मात्रे जे मुळीखंडचे आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आतापर्यंत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. समालोचकाच्या भूमिकेमध्ये सगळं जर आपण बघितलं तर उद्घाटन सोहळा प्रसंगी अतिजी पाडले सर आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सध्या शंतनू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात याच मुळीखंड गावचा गोड आवाज. त्यानंतर राजेंद्रजी भगत जे चिरनरचे आहेत आणि मी स्वतः समालोचक सुनील लांबूर देखील आपल्यापर्यंत रुजू होतो. आज मात्र मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचा खेळ या क्रीडांगणावरती खेळला जातो. शेवटच्या ओव्हरला आता सुरुवात झाली आहे, कारण पहिलाच बॉल 2 धावा कंप्लीट केल्या. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. अर्थातच 9 धावा. बॉल तयार हर्षल पाटील. हर्षलचा हा बॉल फटका प्रतिमा. बॉल चालला आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक ध्रुव मात्रे बॉलच्या मागे. बॅकअपला खेळाडू नव्हता. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्या. आता 4 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 4 बॉल 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. शेवटच्या टोकाला आता हा सामना येऊन टेपला, कारण कोणता संघ इथे मात्र जिंकणार? तुषार स्पोर्ट्स मुळेखंड की मरी आई सानपाडा या 2 टीमच्या दरम्यान सध्या तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ सहजासहजी हार मानण्यास तयार नाहीये.
कारण हाच क्रिकेटचा सोहळा, हीच क्रिकेटची मजा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी आता धावा करायच्यात. अर्थातच 6 धावा. स्ट्रायकिंग इन ला बॅटर असणारा शुभम. 4 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. बॉल तयार झाला. हर्षल पाटील ओव्हर द विकेट न. यावेळीचा फटका प्रतिमा बॉल स्ट्रोक. महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली आहे. अभिनंदन तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघ आणि हार्डलक बाडलक आपण देऊयात मरी आई सानपाडा या टीमला. परंतु सानपाडा या टीमनं या ठिकाणी सहभाग घेतला या स्पर्धेची. गोडवा आपण शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही मॅच जिंकली. 6 मारला म्हणून शुभमला 5,000 रुपये. राहुल नारायण म्हात्रे 5,000. हा षटकार आला आणि षटकार मारला